नमस्कार, मी आहे कोकू टीव्ही वृत्तपत्राचा लेखक अमन। मी आत्ताच एका वेगळ्याच गावामधून आलोय, जिथे पोलीसवाले जेलमध्ये होते आणि चोर गावाला सांभाळत होते। ही बातमी मी कोकू टीव्ही वृत्तपत्रामध्ये छापली आहे। तुम्ही याला कोकू टीव्ही वरती जाऊन चेक करू शकता। हेडलाईन आहे जादुई उलट जेल। आता मी एका नवीन गोष्टीच्या शोधात आहे, त्यामुळेच मी आलो आहे तिलिस्मी गावामध्ये नेहा नावाच्या बाईला शोधण्यासाठी, जिने गाववाल्यांचे आयुष्य बदललं आपल्या प्रभावशाली पुस्तकांमुळे। असं ऐकलं आहे की त्यांच्याकडे खूपच चांगली गोष्ट आहे, ज्याला मी माझ्या वृत्तपत्रामध्ये टाकू शकतो। आता मी पोहोचलो आहे नेहाजींच्या ऑफिसमध्ये। अमनजी, तुमचं स्वागत आहे तिलिस्मी गावामध्ये। मी दररोज तुम्ही लिहिलेला न्यूजपेपर वाचते। जी, धन्यवाद तुमचा। आज ह्याच सिलसिल्यामध्ये आलोय तुमच्याकडून तुमची गोष्ट ऐकायला, ज्याने तुम्हाला बदललं आणि तुम्हाला एवढ्या प्रभावशाली पुस्तकांमध्ये लिहिण्यासाठी मदत केली। तर झालं असं आहे की जेव्हा मी 4थी मध्ये होते, मी आपलं घर सोडून पळून आले होते। जसं खूप सगळी मुलं छोट्या छोट्या वस्तूंसाठी पळून येतात। मी ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे जातच होते, तेव्हा मला एक माणूस दिसला, जो रस्त्यामध्ये बसून दगडांनी आग जाळत होता। मी त्यांना न बघता जातच होते की त्यांनी मला आवाज लावले, कुठे पळून जात आहेस घर सोडून? तुम्हाला कसं माहित की मी घर सोडून जात आहे? ये, ट्रेन 1 घंटा लेट आहे। मला सांग, का घर सोडून पळून जात आहेस? तुम्हाला हे कसं माहित? माझे बाबा मला नवीन सायकल देत नाहीयेत म्हणून। मी किती वेळा त्यांना बोलले की मला नवीन सायकल द्या, पण ते माझं कधी ऐकतच नाहीत। ये बाळा, मी तुला माझी गोष्ट सांगतो। ओ, तर ही गोष्ट त्या माणसाची आहे। हो, त्यांचं नाव दर्पण होतं, ज्यांच्या गोष्टीने मला एकदम बदललं। त्यांनी पुढे मला आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली। गोष्ट आहे 1955ची, जेव्हा मी माझ्या पत्नी सुमन आणि माझी मुलगी सुकू सोबत राहत होतो। तो एक तेव्हाची वेळ होती जेव्हा गावामध्ये लोक चुलीवरती जेवण करत होते। तेव्हा गावामध्ये कोणाला माचीसबद्दल माहीत नव्हतं। लोक अशा प्रकारे दगडांनी आग लावून आपलं जेवण बनवत होते। मी खूपच उत्साहित व्यक्ती होतो, ज्याला नवीन नवीन गोष्टी करायला मजा येत होती। मला एक श्रीमंत व्यापारी बनायचं होतं। मी खूप दिवसापर्यंत घराच्या बाहेरच राहत होतो, जेव्हा माझ्या पत्नीला काही वेळेस खूपच चांगलं नव्हतं वाटत। तुम्ही आज कुठं जात आहात? एक पूर्ण दिवस पण तुम्ही सुकू बरोबर नाही राहत। सुमन, तू आहेस ना तिच्यासाठी? मला एक नवीन आविष्काराबद्दल पत्ता लागलाय, ज्याच्यामध्ये घरातल्या चुलीवरती आग लावण्यासाठी अजून सोपं जाईल। एकदा जर मी हे बघितलं ते कसं होतं, तर मी त्याचा व्यापार सुरू करेल आणि दररोज तुमच्या सोबतच राहील। पण तरीही तुम्हाला आमच्याबरोबर पण राहायला हवं। सुमन, बस थोड्याच दिवसांची गोष्ट आहे आणि ही वेळ तुमच्यासाठीच तर करत आहे मी सगळं। त्या दिवशी मी शहराकडे गेलो होतो, जिथे माचीसच्या तिळीचा आविष्कार झाला होता। माचीसची तिळी ज्या झाडापासून बनत होते आणि जी सामग्री त्याला बनवण्यासाठी लागत होते, ती सगळी आमच्या गावामध्ये भेटत होती। एक दिवस मी माझ्या गावात आलो आणि त्या माचीसच्या तिळींना बनवणं चालू केलं। दररोज डझनने माचीसच्या तिळी बनवत होतो। हळूहळू माझा व्यापार आकाशापर्यंत पोहोचत गेला। मी खूप पैसे कमवले, पण मी घरी कमी जात होतो, पण त्यांचं लक्ष नेहमी ठेवत होतो। एक दिवस मी माझ्या मुलीसाठी एक छोटी गुडिया घेऊन गेलो। मी तुझ्यासाठी ही बाहुली आणलेली आहे। वाह बाबा, ही किती मोठी बाहुली आहे। तुला ही बाहुली चांगली वाटली सुकू? हो बाबा, तुमचे खूप खूप आभार। माझ्याबरोबर तुम्ही पण खेळा ना। आता नाही बेटा, आज बाबांचं ऑफिसला जाणं गरजेचं आहे। मी नंतर कधीतरी खेळेल तुझ्यासोबत। माझी ऑफिसला जायची गोष्ट ऐकून सुमन नेहमी रागात राहायची। तुम्हाला येऊन 2 तास पण नाही झाले आहेत आणि तुम्ही आता जायची गोष्ट करत आहात। सुमन, मला माफ कर, माझं जाणं गरजेचं आहे आणि मी शहरामध्ये माचीसच्या तिळीची नवीन फॅक्टरी टाकत आहे। आणि आता हा व्यापार फक्त ह्या गावापर्यंत सीमित नाही राहणार, आता हा शहरामध्ये सुद्धा फैलणार। मला ह्या गोष्टीशी काय लेणं देणं नाही। तुम्ही कधीच घरी नसता आणि जेव्हा येता तर काही वेळासाठीच, मग परत निघून जाता। मी हे सगळं तुमच्यासाठीच तर करत आहे सुमन। बस थोड्या दिवसांची गोष्ट आहे, त्याच्यानंतर मी नेहमी तुमच्या सोबतच राहणार आहे। मी तिथून निघून गेलो
आणि मी शहरामध्ये जाऊन एक माचीसच्या तिळीची फॅक्टरी तयार केली. मी सुकूचा चांगल्या विद्यालयामध्ये दाखला केला आणि सुमनच्या नावावर एक बंगला उभा केला. आधी मी खूप खूप दिवस घरी नव्हतो जात. घरी जाऊन मला महिने चालले जात होते. सुमनने मला एकदा पत्र पण पाठवलं होतं. महिने झाले पण तुम्ही घरी नाही आला. लवकर या. सुक्कू तुमची खूप आठवण काढते. तिची तब्येत पण आजकाल ठीक नाही राहत. जेव्हा मी ते पत्र वाचत होतो तेव्हा मला एका फॅक्टरीच्या कामगाराने आवाज दिला, साहेब तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेले आहेत. हो आलो. काही व्यापारी मला फॅक्टरीत भेटायला येतात. त्यामुळे मी त्या पत्राचं उत्तर नाही देऊ शकलो. जेव्हा ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा माझे कामगार सुमनचं पत्र घेऊन माझ्याकडे येत होते. दर्पणजी, तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी पत्र पाठवलंय. आणि मी नेहमी त्यांना एकच सांगायचो आणि एकच गोष्ट सांगत होतो, हो हो ठेवून दे, नंतर वाचेल मी त्याला. आणि मी त्या पत्रांना वाचणं विसरून जात होतो. माझ्या घरी माझ्या मुलीची सुक्कूची तब्येत खूपच जास्त खराब झाली होती. त्यामुळेच तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. माझी पत्नी सुमन मला पत्र पाठवत राहिली आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. हॉस्पिटलमध्ये सुक्कू फक्त एकच गोष्ट बोलत होती, मम्मी बाबा कुठे आहेत? बाबा लवकर तुला भेटायला येत असतील बाळा. मम्मी काय बाबा माझ्याशी प्रेम नाही करत? असं नाही आहे बाळा, बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बस ते कामामध्ये थोडे व्यस्त आहेत. तर काय ते कामाला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात मम्मी? नाही बाळा, असं नाही आहे. मी 3 महिन्यानंतर जेव्हा घरी जातो तेव्हा माझ्या घरी कोणीच नव्हतं. मला शेजाऱ्यांकडून पत्ता लागतो की माझी मुलगी सुक्कू हॉस्पिटलमध्ये भरती आहे. मी हॉस्पिटलमध्ये पळत पळत जातो आणि माझी बायको हॉस्पिटलच्या समोरच उभी होती आणि औषध विकत घेत होती. आणि ती मागं वळते आणि मला बघते. तिच्या चेहऱ्यावरती राग होता. आता काल आहात, माहीत आहे सुक्कूची तब्येत किती खराब आहे. किती पत्र लिहिले मी तुम्हाला, एखाद्याचा पण उत्तर नाही दिला तुम्ही. सुक्कू पण किती आजारी होती, पण तिने कधी हे नाही बोललं की मला बाहुली हवी आहे. मी ठीक तर होऊन जाईल ना. ती फक्त तुमची वाट बघत राहिली आणि तुम्ही आपल्या बिझनेसला वाढवत राहिला. खरं तर हे आहे की तुम्हाला आमची काळजीच नाहीये. असं नाहीये सुमन, हे तर सगळं मी. आता हे नका बोलू की हे सगळं तुम्ही आमच्यासाठी करत होता. आम्हाला ह्या बंगल्या आणि चांगल्या कपड्यांची गरज नव्हती. आम्हाला फक्त तुमचा साथ हवा होता. सुमनची ही गोष्ट ऐकून मला पश्चाताप झाला. जो माणूस जो आपल्या परिवारासोबत खुश आहे, जो तोच सगळ्यात श्रीमंत आणि सफल आहे. मी माझ्या मुलीला भेटायला गेलो. बाबा तुम्ही आला? बाळा मला माफ कर, मी तुला भेटायला नाही येऊ शकलो. आता तुम्ही मला सोडून नाही जाणार ना? नाही बाळा, आता बाबा तुला कुठेच सोडून नाही जाणार. माझी पत्नी माझ्या सोबत उभी होती. आम्हाला नकोय की तुम्ही खूप सगळे पैसे घेऊन या. आम्हाला फक्त हे हवंय की तुम्ही कायम आमच्या बरोबर राहा. एक दिवस सगळे समजून जातील. हा पैसा, हे सुख आणि भौतिक गोष्टी काहीच मायने नाही राहीत. जे मायने ठेवतात ते तुमच्या जवळच्या लोकांच्या गोष्टी, ज्यांच्यामुळे तुमची स्वतःची भलाई जोडलेली असते. आणि आज मला ही गोष्ट कळाली आहे. तुमच्या मुलीला काय झालं आणि तुमच्या बिझनेसचं काय? माझ्या सोबत राहिल्यामुळे तिची तब्येत हळूहळू नीट व्हायला लागली आणि ती एकदम चांगली झाली. आणि जिथपर्यंत माझ्या व्यापाराची गोष्ट आहे, ज्या दिवशी मला पत्ता लागला की माझी मुलगी आजारी आहे आणि मी तिच्यासोबत नाहीये, मला खूप पश्चाताप झाला. आणि त्याच रागामध्ये माझ्या माचीसच्या तिलीच्या फॅक्टरीला आग लावून टाकली आणि तिलस्मी गावामध्ये एक छोटीशी माचीसचं दुकान उघडून मी आता पैशाच्या मागे पळणं बंद केलंय. तुम्ही बरोबर बोलताय. जा बाळा, तुझी ट्रेन आली आहे. तुला जायचं होतं ना? नाही, मी माझ्या कुटुंबाला सोडून कुठंच नाही जाणार. माझी एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, व्यस्तता आपल्या परिवार आणि मित्रांच्या प्रती आपल्या जिम्मेदारींना वेगळं करण्याचा बहाणा नाहीये. अंतमध्ये तुला जाणून जाईल, जी खरी गोष्ट आहे ती हीच आहे, जे तुझ्या जवळ आहे तेच तुझे स्वतःचे आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. यामुळे आम्हाला खूपच चांगलं शिकायला मिळेल. मी याला जरूर कुकू टीव्ही वृत्तपत्रासाठी लिहील. पण मला एक गोष्ट सांगा नेहाजी, तुम्ही त्यांना परत नाही भेटलात?
मी घरी जायला लागले. पण मी विचार केला की दर्पणजींना एकदा थँक्यू म्हणू, म्हणून मी मागे वळून बघते. पण ते तिथून गायब झाले होते आणि 2 दगड तिथेच ठेवलेले होते. पण दर्पणजी कुठंच नाही दिसले. मला पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या परिवारासोबत पूर्ण सुखी असतील. नेहाजी, तुमचा धन्यवाद की तुम्ही एवढी चांगली गोष्ट मला सांगितलीत. चला, आता मी जावं लागेल. मला कुकू TV वृत्तपत्रासाठी अजूनही बातम्या लिहायच्या आहेत.